हात वर करा. गोष्टी सोप्या होतील आणि कमीत कमी शब्दामध्ये प्रश्न विचारले तर उत्तम. अभय सर. आशिषजी, तुम्ही आत्ता सांगितलं की 2019ला उद्धव ठाकरेंच्या तेव्हाच्या शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. प्रांजळपणे मी चुकीचा असं म्हटलं नाही, योग्य नाही ठरला असं म्हटलं. तर ती चूक किंवा जे योग्य ठरलं नाही ते भविष्यातही होणार नाही असं ठामपणे तुम्ही सांगू शकाल का? कारण नितीश कुमार यांच्या बाबतीत भाजपाची भूमिका वेळोवेळी बदलत गेलेली आहे. तेच महाराष्ट्रात घडेल का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न एवढाच की 100% भाजप हे अनेक वर्षांचं स्वप्न महाराष्ट्रापुरतं भाजपाने सोडून दिलंय का? दोन गोष्टीने उत्तर याचं देईन. एक तर हा प्रश्न जो भाजपला विचारला, भाजप आम्ही उत्तर देऊच, पण हा प्रश्न जे पक्ष भूमिका बदलतात त्यांनाही विचारायला हवेत. नंबर एक. नंबर दोन, उद्धवजींनी अशी कुठलीही त्या ठिकाणी आपण म्हणू समजूतदारपणाच्या भूमिकेतून विरोधी पक्षाची वागण्याची भूमिकाच घेतली नाही. भाजपला नंबर 1चा दुश्मन मी मानतो अशी भूमिका मांडणारे उद्धवजी यांच्याबरोबर आम्ही जाऊ असं मला बिलकुल वाटत नाही. किंबहुना अशी कुठल्या व्यवस्था आणि प्रस्तावच नाही असेल तर त्याला विरोध करणार मी असेन. आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो की उद्धवजींच्या वागण्यातला राजकीय समजूतदारपणा हा आम्हाला बिलकुल दिसत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरा प्रश्न जो आपण विचारला तो काय विचारला? 100% भाजप आहे आमचं स्वप्न आहेच की. आणि का असू नये. मला एक गोष्ट कळत नाही, सारखं काही आमचे मीडियातले मित्र काही विरोधक तुम्हाला अन्य पक्षांना संपवायचं आहे. आम्हाला कोणाला संपवायचं नाही, आम्हाला वाढायचं आहे. आम्हाला वाढण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे का? आणि ज्या वेळेला ते सर्वमान्य नेतृत्व आमच्याकडे आहे त्याच वेळात जर मी म्हणजे आता विजय बाजूला बसलाय म्हणून ज्या वेळेला मी फॉर्ममध्ये आहे त्याच वेळेला मी शतक मारताना जास्तीत जास्त बॅटिंग करीन, हा विचार काही चुकीचा आहे का? त्यामुळे आमच्यावर अन्याय का होतोय की आपला पक्ष वाढवायची भूमिका म्हणजे जो डबक्यात गट आहे, म्हणजे आज उद्धवजींचा काही खासदारांचा डबक्यात असलेला गट आम्ही पंतप्रधान बनू म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून देशभर आमच्या विचारांचं काम करणारा पक्ष आम्हाला वाढवण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून मला वाटतं हा अन्याय आमच्यावरचा आहे. पुढचा एक अच्छा, तुम्ही उद्धवजींना कधी सोबत त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलं, पण उद्धवजींसोबतचे सगळे तुमच्याबरोबर आले तर काय हरकत नाही. चालेल, किंबहुना तो आमच्या रणनीतीचा भाग आहे. मी याचंही उत्तर अमित शहानी सार्वजनिकरित्या दिलं आहे. यात लपवाछपवी काहीच नाही. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांना दंडित केलं पाहिजे, त्याला पटकी दिली पाहिजे. हे अमित भाईंनी महाराष्ट्रात येऊनच 2019 नंतर स्पष्ट सांगितलं. त्यांना दंडित करणं, त्यासाठी कृष्णनीती करायला लागली. आम्ही करणार. आमच्याशी एकदा नाही वारंवार विश्वासघात करणाऱ्या उद्धवजींच्या पक्षाला पटकी देण्यासाठी कृष्णनीतीचा आम्ही वापर करणार. आशिषजी, तुम्ही आत्ताच सांगितलं की देश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ज्याच्यावरती देशविघातक आरोप आहेत त्यांना तुम्ही सोबत घेणार नाही आहेत. कृपाशंकर सिंग तुमच्यासोबत आहेत जौनपूरमध्ये.